गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस. आज निघालो आहे चतुर्शिंगीला. फायनली चतुर्शिंगीला पोहोचलोय. मी गणू आणि आमचे निकुंज उभे मित्र. निकुंज पायऱ्या चढायला आपण सुरुवात करतोय. अतिशय मस्त वाटतं. तर काय सांगतो मग सकाळीच. आजचा गणू बरोबर आहे. तसंच मित्र आहे माझा निकुंज. काल एकटा होतो. आज दिवस दुसरा. आईच्या दर्शनाला आलोय चतुर्शिंगी मातेची. हा गर्भगृह आहे. गर्भगृहात आलो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे बाहेरनंच शूट करतो. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. चतुर्शिंगी देवस्थानला आज आपण आहे. आईच्या दारात आहे चतुर्शिंगी मातेच्या. मंदिराच्या गर्भगृहापाशी आहे. दुसरा दिवस. रोज सकाळी उठून म्हणजे 10 दिवस 10 ठिकाण असं ठरवलं होतं. काल पहिला दिवस होता. काल पहिला दिवस पर्वतीला गेलो होतो. अतिशय सुंदर असं वातावरण पर्वतीचं आहे. आणि कालच्या व्हिडिओतच मी सांगितलं होतं की आज चतुर्शिंगीला जाणार म्हणून. उद्याबरोबर कोण असेल माहीत नाही हे सुद्धा बोललो होतो. चतुर्शिंगीला आलो आहे सकाळीच. मित्र निकुंज सुद्धा बरोबर आहे. भाचा आहे माझा गणेश, तो सुद्धा बरोबर. अतिशय छान वाटतंय. तर हा काही उपक्रम वगैरे नाही, पण रोज एक ठिकाण करण्यापेक्षा म्हणलं एक 10 दिवस 10 ठिकाणं एक सुरुवात होईल छान. म्हणून आज चतुर्शिंगीला दुसरा दिवस आलेलो आहे. तर आपणही कमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये एखादं असं छानसं ठिकाण टेकडीवरचं सांगितलं तर नक्की तिथं भेट द्यायला आम्हाला आवडेल. बेंड डाऊन. पुढे मध्ये मग पाहायचं बघून. पाच. आज दुसरा दिवस चतुर्शिंगी मातेच्या मंदिराला आलो. तर इथे आपल्याला बाळासाहेब सर भेटलेला आहे. अश्वतेज करिअर अकॅडमी नावाची ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात सर. त्यांची फर्म आहे अश्वतेज नावाची. अतिशय सुंदर असं प्रशिक्षण देतात की आगामी काळाच्या पोलीस भरती होऊ घातलेल्या आहेत त्यासाठी अनेक तरुणी प्रयत्न करतात. अनेक तरुणींना एक मार्गदर्शन तर मिळत नाही, परंतु जे जिथे आहेत तिथं प्रॅक्टिस करू शकतात. पण बऱ्याच जणांना की नक्की जायचं कसं पोलीस भरतीपर्यंत आणि तिथे यश कसं संपादन करायचं हा मोठा प्रश्न पडतो. परंतु आज या ठिकाणी चतुर्शिंगीला आल्यावर मी बघितलं की बाळासाहेब सर ज्या पद्धतीने तरुणांना शिकवत होते, तरुणांचा जो उत्साह होता आजचा तो खरोखर बघण्यासारखा आहे. तर अनेक तरुणींना मी याच मार्फत या उपक्रमामार्फत एक आवाहनसुद्धा करतो, कधी आपण आलात तर नक्की बाळासाहेब सरांची भेट घ्या. आपण येणार न येणार हा नंतरचा भाग, परंतु आपल्याला जर गायडन्स हवा असेल, खरोखर मार्गदर्शन हवं असेल
तर दर मंगळवारी सर इथे असतात. सकाळची वेळ आहे, आपण एक 6 ते किती वाजेपर्यंत असतो? 7 ते 9 इथे बॅच असते. तर 7 ते 9 पर्यंत आपण नक्की येऊ शकता. तर नक्की इथे व्हिजिट द्या. सरांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्की लाभेल. मी सरांनाही पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. थँक्यू. एंडपर्यंत जायचं. छान सकाळ गेलेली आहे आजची. दुसरा दिवस. निकुंज पण आहे. निकुंज कसं वाटलं आज? खूप छान वाटलं. नव्याने जो उपक्रम चालू केला 10 दिवस 10 ठिकाणं. तर काल मी पर्वती दर्शनाला गेलो होतो. पर्वतीचं दर्शन इथं अतिशय सुंदर झालं आणि सकाळचा टाईम म्हणजे 6-6:30ला निघालो. 9च्या आत घरी. परत दिवसभराचं जो काही आपला कामाचं काम चालूच राहतं काम नाही चालू. तर काल पर्वती दर्शन सुरू झालं. आज चतुर्श्रेणी दर्शनाला आलो होतो. चतुर्श्रेणी मातेचं दर्शनही झालं आणि तसंच इथे पोलीस भरतीसाठी अनेक मुलं मुली इथे ट्रेनिंगसाठी येतात आणि ह्या ज्या काय पायऱ्या पुरेपूर वापर करतात पोलीस भरतीसाठी आणि खरोखर तरुणसुद्धा इथे येऊ शकतात. की मला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने आज माझा दुसरा दिवस जाईल म्हणून. आणि दुसरा दिवस पण अतिशय सुरेख गेला आणि काय सांगू तुम्हाला. तर उद्या तिसरा दिवस, नवीन ठिकाण उद्या असेल. तर कमेंट सेक्शनमध्ये टाका की नक्कीच आपलं पुणे आणि पुण्याच्या आसपास जर अशा टेकड्या असतील तर आपण नक्की सजेस्ट करा की कुठली टेकडी किंवा कुठलं मंदिर जे टेकडीवरती आहे की जिथे पायऱ्या चढून किंवा डोंगर चढून जावं लागतं. तर पुणे आणि पुण्याच्या आसपास आपल्याला जेणेकरून त्या ठिकाणाची माहिती होईल आणि भेटू आपण उद्या तिसऱ्या ठिकाणी.